huh? Chalo. Last class doubts? Anyone? Any last class doubts? You guys don't have doubts nowadays. Nowadays, since day one. Am I such a good teacher that you don't have doubt? Chalo. Considering it, I'll start my lecture. I'll start today's class. Okay. Topic number 4. Concepts related to skill development. Especially, there are 3 core important concepts in today's lecture. Just give me a minute. I'll explain it to you in short here so that you will know. 3 concepts, that is job role, NOS, qualification pack. Okay. So whatever concepts are there, I'll teach it to you. Rest of the thing is your responsibility to memorize the facts. Okay. So now, first of all, these 3 concepts are there. Now, let us take it one by one. काय राहिलं तर नाही ना आपलं? Job role, qualification pack, NOS. Fine. So first of all, when you see an electrician, जो असतो, when you say an electrician, this is called as his job role. Okay, this is his job role. His job role is to be an electrician. When he acquires a skill to be an electrician, जेव्हा तो इलेक्ट्रिशियन बनण्यासाठीच्या ज्या स्किल्स अक्वायर करतो कुठून तरी, those skills such as testing wire, testing switch, testing board, then fitting wire, switch, board, then again testing system if it is working or not. है ना? All these skills together makes him an electrician. Okay, so that is his job role. So for this every particular skill, how to test wire, there is one national occupation standard. How to test switch, there is one national occupation standard. So प्रत्येक गोष्टीसाठी एक NOS आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक NOS आहे. हे सर्व NOS ज्या एका डॉक्युमेंटमध्ये, हे प्रत्येक एका डॉक्युमेंटमध्ये लिहिलेले आहेत. हे सर्व NOS जेव्हा एका फुलफिल डॉक्युमेंटमध्ये लिहिले जातात त्याला म्हणतात क्वालिफिकेशन पॅक. आय होप इट इज क्वाइट clear from the point of the concept. Let us read now. Now after reading it, it will be more clear. National occupation standards are standards of performance to achieve while functioning at workplace. म्हणजे असे स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स आहे वर्कप्लेस म्हणजे कामाच्या ठिकाणावरती जे टेस्ट केले जातात. आय हॅव टोल्ड यू वायर कशा प्रकारे लांबवतोय, कशी लावतोय, बोर्ड टेस्ट कसा करतोय, या सगळ्या गोष्टी काय काय आहेत बघा.
each NOS define one key function in that job role. One key function सांगितलं, प्रत्येक फंक्शनसाठी एक NOS असतो. Each NOS must be readable document, व्यवस्थित वाचण्यासारखा पाहिजे, नाही तर खूप सारा फापट पसारा नाही पाहिजे त्यात. NOS describes functions, standards and performance of a knowledge. एक त्याची जी नॉलेज आहे त्याचं फंक्शन, काम, स्टँडर्ड कशा प्रकारे करतोय ते, आणि त्याचा दर्जा आणि परफॉर्मन्स. आता अ क्वालिफिकेशन पॅक इज अ सेट ऑफ NOS, सगळे NOS मिळून एक क्वालिफिकेशन पॅक बनतो, अलाइन टू अ जॉब रोल. जॉब रोल सांगितलं तुम्हाला, मेन रोल जो आहे तो जॉब रोल आहे. अ क्वालिफिकेशन पॅक इज अवेलेबल फॉर एव्हरी जॉब रोल इन ईच इंडस्ट्री अँड सेक्टर. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक जॉबमध्ये एक क्वालिफिकेशन, प्रत्येक याच्यासाठी एक क्वालिफिकेशन पॅक असतो. दिस ड्राइव्स बोथ द क्रिएशन ऑफ द करिक्युलम अँड असेसमेंट ऑफ द करिक्युलम. म्हणजे करिक्युलम बनवताना सुद्धा हे हे NOS मला फॉलो करता येईल की नाही, आणि ॲज अ होल हे क्वालिफिकेशन पॅक मला फॉलो करावं लागेल, हे समजूनच एखादा कोर्स बनवला जातो, एखादा सिलेबस बनवला जातो, किंवा एखादा सिलेबस रेडी आहे तो त्याला बघून त्या NOS आणि क्वालिफिकेशन पॅकच्या हिशोबाने ट्विक करावा लागतो, बनवावा लागतो. फाईन. सेक्टर स्किल काउन्सिल्स डेव्हलप NOS. सेक्टर स्किल काउन्सिल प्रायव्हेट आहे, तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी, इंडस्ट्रीनी बनवलेले आहे. प्रत्येक इंडस्ट्रीची आपली आपली सेक्टर स्किल काउन्सिल असते. तर सेक्टर स्किल काउन्सिल बनवते. सेक्टर स्किल काउन्सिल वर्क्स अंडर द ओव्हरसाईट ऑफ NCVET. हे तुम्हाला माहिती असेल, हे आपण बघितलं काल. दोनच बॉडीज आहेत, NCVET आणि DGT. कोणती DGT अंतर्गत आहे, कोणती NCVET बद्दल आहे, हेच एक मेजर स्किल आहे तुमची पाठ करायची. सेक्टर स्किल काउन्सिल काय बघा, इंडस्ट्री लेड बॉडीज, इंडस्ट्री लीडर असतात त्या बॉडीजच्या, हॉस्टेड अंडर NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ते पण तुम्ही पाहिलं असेल, सगळ्या इंडस्ट्रीज मिळून त्यांची 51% ओनरशिप आहे NSDC मध्ये. सेक्टर स्किल्स काउन्सिल्स ऑपरेट्स अंडर NCVET रेग्युलेटरी फ्रेमवर्क. NCVETनी रेग्युलेटरी फ्रेमवर्क दिले, त्याच्या अंतर्गत काम करते. दे प्रपोज NOS, सेक्टर स्किल काउन्सिल प्रपोज करतात NOS, NCVET व्हॅलिडेट करते. का? कारण की सेक्टर स्किल काउन्सिल्सला ज्या बनलेल्या आहेत त्या NCVETच्या अंतर्गतच बनलेल्या, म्हणजे त्यांचं रेग्युलेशन जे आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवणं हे NCVET करतं. सेक्टर स्किल काउन्सिलवरती जे काही NOS बनतील ते NOS त्यांना आधी NCVETला सबमिट करावं लागतील आणि NCVET त्या व्हॅलिडेट करतील. DGTचा इथे संबंध नाही. There is no direct law for NOS, but the NCVET Act, MSDE, म्हणजे Ministry of Skill Development and Entrepreneurship, mandates gives a regulatory backing. म्हणजे सरळ कायद्याने बनवलेलं नाही आहे NOS, बट NCVETचा एक कायदा आहे. NCVET एक स्टॅच्युटरी बॉडी, हे कालच पाहिलं होतं आपण. त्या कायद्या अंतर्गत ह्या डॉक्युमेंटला एक व्हॅलिडिटी मिळते NOSला, आणि MSDEच्या अंतर्गत व्हॅलिडिटी मिळते. इन्स्टिट्यूशन्स दॅट फॉलो NOS. आता इन्स्टिट्यूशन, काही इन्स्टिट्यूशन आहे जे NOS फॉलो करतात. आता तुम्ही म्हणाल सर सगळ्यांनाच करावं लागेल, नाही. NOS फॉलो करणं काही इन्स्टिट्यूटसाठी कंपल्सरी आहे आणि काही इन्स्टिट्यूटसाठी पार्शियली कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर 100% दीज आर इन्स्टिट्यूशन ट्राईंग टू सगळ्यात पहिले इन्स्टिट्यूशन दॅट मस्ट फॉलो, म्हणजे कंपल्सरी फॉलो, प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गतचे ट्रेनिंग सेंटर्स. NAPS अप्रेंटिसशिपवालं जे आहे ना, कंपनीमध्ये जाऊन. स्टेट स्किल मिशन, राज्याचे स्किल मिशनसुद्धा, म्हणजे केंद्राचं जे स्कीम आहे त्याची स्टेट स्किल मिशनसुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेवतं आहे. मग त्यानंतर म्हणजे स्टेट स्किल मिशनला सुद्धा पालन करावं लागेल केंद्राच्या NOSला कंपल्सरी. असेसमेंट एजन्सीज, म्हणजे मी असेस करतोय कुठला तरी कोर्स एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन, त्या सेंटरवरती जाऊन, की मला बघायचं आहे तुमचा कोर्स कसा बनलेला आहे. ज्यावेळेस मी असेसमेंट करतोय तर माझं रेफरन्स डॉक्युमेंट NOS राहील. ज्या पार्शली फॉलो करतात पण कंपल्सरी नाही आहे, ते पार्शली फॉलो करतात, तशा इन्स्टिट्यूट्स कोणत्या कोणत्या बघा. दीज इन्स्टिट्यूशन्स ट्राईंग टू अलाइन विथ NOS बट नॉट 100% गवर्न्ड बाय इट. इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ITIs. न्यू ITI करिक्युलम आफ्टर 2018 नंतर सगळ्याच्या सगळ्या जवळपास
जवळपास NOSला फॉलो करतात. बट ITI जे आहे DGTने बनवलेल्या सिलेबसला फॉलो करतात जास्त, म्हणून कधी कधी त्या NOS पासून डायव्हर्ज पण होऊ शकतात. ठीक आहे, तर कंपल्सरी फॉलोजमध्ये ITI आलं तर कट करून टाकायचं. वोकेशनल कोर्सेस इन स्कूल, शाळेमध्ये CBSE ते आपले आपले वोकेशनल कोर्सेस चालवतात, ते त्यांचं NOSला कंपल्सरीली फॉलो करत नाही. मग त्यानंतर पॉलिटेक्निक आणि प्रायव्हेट ट्रेनिंग अकॅडमीज ज्या असतात त्या पण NOSला कधी कधी फॉलो करत नाही. समटाईम्स सेलेक्टिव्हली अडॉप्ट, कंपल्सरी नाही आहे. क्वालिफिकेशन पॅक मी समजावून सांगितलं. क्वालिफिकेशन पॅक इज अ ऑफिशियल डेफिनेशन ऑफ अ जॉब रोल. म्हणजे जॉब रोल जो आहे तो जॉब रोल काय राहील हे क्वालिफिकेशन पॅकमध्ये लिहिलेलं असतं, डॉक्युमेंटेड असतं, आणि त्यामध्ये काय असणार, NOS असणार खूप सारे. एक्सप्रेस ॲज अ बंडल ऑफ NOS that represents everything a worker must be able to do. म्हणजे एका तिथून त्यांनी जर ती स्किल मिळवली तर त्या स्किल मिळवल्यानंतर त्याला काय काय कामं करता यायला पाहिजे हे इथे लिहिलेले आहेत. While NOS describes functions, QP describes the entire job created by Sector Skill Council. Qualification pack पण Sector Skill Councilsनेच बनवलेला असतो. आणि रेग्युलेट कोण करतं, NCVET करतं. NOSला NCVET, क्वालिफिकेशन पॅकला पण NCVET, कारण की हे दोन्ही गोष्टी सेक्टर स्किल काउन्सिल बनवते आणि ॲज अ होल सेक्टर स्किल काउन्सिललाच रेग्युलेट NCVET करतं. पर्पज काय आहे क्वालिफिकेशन पॅकचा? कंबाईन ऑल रेलेव्हंट NOS इंटू वन कोहरंट जॉब रोल टू इनेबल स्किल मोबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी. म्हणजे इकडून तिकडे स्किल मोबिलिटी झाली पाहिजे, कारण की एवढ्या NOSला हा फॉलो करतो तर दुसऱ्या काही स्किलला सुद्धा हा NOS लागत असेल. त्यापुढे क्वालिफिकेशन पॅक कंटेन्स द फॉलोइंग. जॉब रोल डिस्क्रिप्शन असेल त्याच्यात, क्वालिफिकेशन पॅकमध्ये काय जॉब रोल आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं राहील, NOS राहील आणि NSQFची लेवल सुद्धा राहील, है ना. मिनिमम एंट्री रिक्वायरमेंट, म्हणजे जर घ्यायचा आहे ह्या क्वालिफिकेशन पॅकचा कोर्स मला जर घ्यायचा आहे तर मिनिमम एंट्री काय असते, मी 5वी 6वीचा मुलगा तर घेणार नाही वगैरे वगैरे, अशा मिनिमम एंट्री रिक्वायरमेंट्स. रेकमेंडेड इक्विपमेंट्स, काय काय सामान लागेल हेही लिहिलेलं असतं. ही लिस्टच लक्षात ठेवायची तुम्हाला. क्वालिफिकेशन पॅकमध्ये काय असतं, क्वालिफिकेशन पॅकमध्ये फक्त NOS आहे असं नाही, बाकीच्या गोष्टी पण आहेत. NSQF आहे, NSQF अलाइंड आहे का, डेफिनेटली NSQFच त्याच्यात लिहिलेलं असतं की NSQFची कोणती लेवल आहे ह्या क्वालिफिकेशन पॅकची. मग त्यानंतर असेसमेंट स्ट्रॅटर्जी, जो असेस करेल त्या कोर्सला त्याची स्ट्रॅटर्जी, आणि स्टुडंटची एक्झाम घेईल ती पण स्ट्रॅटर्जी. करिअर प्रोग्रेशन पाथवे, हे केल्यानंतर पुढचा कोर्स काय करायला पाहिजे जेणेकरून काय मिळेल तो एक रस्ता त्यात लिहिलेला असतो. इट्स अथॉरिटी ओरिजिनेट्स फ्रॉम 2013 NSQF गॅझेट नोटिफिकेशन डिफाईन्स हाऊ क्वालिफिकेशन्स मस्ट बी स्ट्रक्चर्ड. हे 2013चं NSQFमध्ये त्याची अथॉरिटी लिहिलेली आहे कसं क्वालिफिकेशन पॅकबद्दल. NCVET रेग्युलेट करतो, अप्रूव्ह आणि रेग्युलेट क्वालिफिकेशन पॅक. गव्हर्नमेंट फंडिंग रूल्स रिफ्युजेस टू फंड नॉन QP अलाइंड प्रोग्राम, है ना. जे क्वालिफिकेशन पॅकसोबत अलाइंड प्रोग्राम नसतील त्याला गव्हर्नमेंट फंड करत नाही असं हे सांगताय. आता किती कळालं किती नाही कळालं, छोटासा टेस्टने आपण तुमचं ज्ञान बघूया. तुम्हाला फक्त पटपट उत्तर द्यायची आहेत, सो दॅट टाइम वेस्ट होणार नाही आणि मला पस्तावा होणार नाही तुम्हाला क्वेश्चन्स देऊन टेस्ट करण्याचा. ठीक, बरेच स्टुडंट्स आलेत आजही, सो आय एम एक्सपेक्टिंग अ गुड आन्सर्स फ्रॉम यू गाईज. चलो, which bodies are responsible for proposing and validating national occupation standards in India? Validate पण करते, प्रपोज पण करते. कोणत्या कोणत्या दोन बॉडीज आहेत त्या? एक बॉडी व्हॅलिडेट करेल, एक बॉडी प्रपोज करेल. Very good, very good.
बापरे बापरे. महेश बघत चला काय होतंय. NCVET प्रपोज करते आणि हो म्हणण्याचं काम सेक्टर स्किल काउन्सिलचं आहे, असं आहे का महेश? Everyone's answer is right except Mahesh Suryakant Vani. आंसर इज बी, प्रपोज्ड बाय सेक्टर स्किल काउन्सिल. मी सांगितलं ना सेक्टर स्किल काउन्सिल देते बेटा. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द प्रायमरी डिफरन्स बिटवीन NOS अँड QP? फरक काय त्यांच्यामध्ये? हे आपल्या टेस्ट सिरीजमधनंच काढलेले क्वेश्चन्स आहेत, काही वेगळे नाही आहेत. ओके, हा हे तुम्हाला मिळालेलं नाही आहे टेस्ट सिरीज अजून. Very good. Again, the answer is B. Let's move towards next question. कळत नाहीये का? आत्ताच समजवलं. व्हेरी गुड. श्वेता, सिद्धार्थ, गायत्री, थम्मदीप. C is your right answer. What core assumptions distinguishes skill? अरे हे झालेलं नाही आहे तुमचं, है ना? Everyone, very very good. Let's move further. Recognition of prior learning म्हणजेच काय? तुम्हाला ऑलरेडी काहीतरी येतंय, ऑलरेडी काहीतरी स्किल आहे तुमच्याकडे, कल्चरली आहे किंवा तुम्ही शिकलेले आहात, तर ऑलरेडी जी स्किल येते त्या स्किलला सर्टिफाय करायचं, सर्टिफिकेशन द्यायचं, म्हणजेच रेकग्नाइज केलं तुमची प्रायर तुमच्याकडे काहीतरी स्किल आहे म्हणून. ठीक आहे. तो RPL recognizes what a person can already do even if they never went to training centers. जॉब रोलचा अर्थ पाहिला, इट इज अ बंडल ऑफ वर्क फंक्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट टुगेदर क्रिएट अ व्हॅल्यू टू रिअल वर्क एन्व्हायरमेंट. अ सिंगल जॉब रोलमध्ये काय काय असतं? मल्टिपल टास्क राहील, मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज, व्हॅरिंग लेवल ऑफ डिसिजन मेकिंग, अकाउंटेबिलिटी फॉर आउटकम. NOS defines functions whereas qualification pack defines full job role. Skilling. Skilling is a process of preparing a person to perform a job role. Skilling ही अशी एक प्रोसेस आहे जे व्यक्तीला आपला जॉब रोल परफॉर्म करायला शिकवते. म्हणजे त्याला आता
त्याचं प्रायर लर्निंग आहे का काही? नाही. त्याला 0 पासून हिरो बनवतोय आपण, है ना. सो नो प्रायर कॉम्पिटन्स ऑफ दॅट जॉब रोल, अगोदर काहीच येत नाही. स्ट्रक्चर्ड लर्निंग मिळते त्याला, फुल कव्हरेज ऑफ रिक्वायर्ड NOS, अख्खे त्या क्वालिफिकेशन पॅकमध्ये जितके NOS आहेत तेवढं पूर्ण त्याला शिकवलं जाईल. रिस्किलिंग, आता पुन्हा रिस्किलिंग म्हणजे पुन्हा स्किलिंग, द प्रोसेस ऑफ प्रिपेअरिंग अ पर्सन फॉर अ डिफरंट जॉब रोल. एका जॉब रोल पासून डायरेक्टली दुसरा जॉब रोल होतोय. रिस्किलिंग म्हणजे तेच काम पुन्हा शिकतोय का तो? नाही. रिस्किलिंग म्हणजे दुसरं काम शिकतोय आता तो इथे. सो than the one they currently perform, the changes in this role, the change is in role, not in a skill level, है ना. डायरेक्टली काम वेगळं होते, ती स्किल हायर अपग्रेड होतीये का, त्याची अपग्रेडेशन होत आहे का? नाही. फक्त दुसरा जॉब रोल तो एक्सेप्ट करतोय. का जॉब रोल दुसरा एक्सेप्ट करेल? त्याचे भरपूर लाखो करोडो कारण असू शकतात. एक जॉब रोलमध्ये तो बोर झालाय म्हणून सोडू शकतो. ह्या जॉब रोलमध्ये आता धंदा नाही आहे, बिझनेस नाही आहे, जॉब मिळत नाही आहे मला म्हणून सोडू शकतो. माझ्या इथे इकॉनॉमी खराब झाली आहे आणि तेव्हा सोडू शकतो. आणि AI आलं, तो जॉबच वॅनिश झाला, आता AIने घेऊन टाकला, मला दुसरा जॉब रोल एक्सेप्ट करावा लागेल. तिथे बाढ आली आणि ते कामच संपून गेलं, कधीच येणार नाही आता म्हणून करावं लागेल. असे लाखो कारणं असू शकतात. सो त्यापैकी काही कारणं मी इथे दिलेली आहेत. सो रिस्किलिंगमध्ये काय असतं? अगोदर त्याला पहिल्या गोष्टी सोडाव्या लागतील, विसराव्या लागतील. नॉस्टॅल्जियामध्ये उसके प्यार में वो जी नहीं सकता, उसको भूलना पड़ेगा, देन न्यू स्किलिंग विल बी स्टार्टेड. लर्निंग न्यू फंक्शनल लॉजिक, नवीन लॉजिक शिकावं लागेल त्याला. म्हणजे जर तो विटा फेकत असेल अगोदर तर ते लॉजिक कामाला येणार नाही इथे. न्यू टूल्स अँड टेक्नॉलॉजीज, ऑब्व्हियसली नवीन टूल आणि टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्ह होणार. अँड न्यू परफॉर्मन्स स्टँडर्ड. इथे बघा, रिस्किलिंग इज ऑफन सायकोलॉजिकली हार्डर. रिस्किलिंग एक सायकोलॉजिकली हार्ड असते दॅन स्किलिंग. 0 पासून शिकतोय बट काहीतरी विसरायचं म्हणजे एफर्ट्स लागतात त्यासाठी. अपस्किलिंग इट इज अ प्रोसेस ऑफ एन्हान्सिंग अ पर्सन्स कॅपेबिलिटी विदिन द सेम जॉब रोल. अपस्किलिंग, ती स्किल त्याला ऑलरेडी येते, त्या स्किलमध्ये तो अजून काहीतरी ॲडिशन करतोय. फॉर इन्स्टन्स इलेक्ट्रिशियन आहे तो, ओके, त्याला समजा फॉर इन्स्टन्स AC पूर्ण लावता येतो, AC इन्स्टॉल करता येतो, है ना. आता AC इन्स्टॉलेशन एक क्वालिफिकेशन पॅक आहे पूर्णचं पूर्ण. आता AC इन्स्टॉलेशन सोबत त्याला AC वरती त्या एक काही नवीन AI वाले AC आलेले आहेत, त्या ACनी तो ते AI सुद्धा सेटअप करू शकतो. आता स्किल त्याची अप झाली, तो प्रमोट झाला का? AC लावणाऱ्यांचा तो बॉस झाला का? इथे प्रमोशन झालं का? नाही. त्याला फक्त AC लावता यायचा, त्यामध्ये अप स्किल झाला, अजून एक स्किल त्यांनी ॲड केली, बट त्याचं काही प्रमोशन वगैरे झालेलं नाही आहे, त्याचा जॉब रोल चेंज झालेला नाही आहे. ठीक आहे. जॉब इज सेम, सॅलरी इज सेम, स्किल फक्त त्यांनी अपग्रेड केली आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अपस्किलिंग. It is a process of enhancing a person's capability within the same job role. The job role remains the same. The depth and complexity increases. It is not a promotion, rather a enhancement of the capability of that person. Improves value. त्याची व्हॅल्यू वाढेल, त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढेल का? तो दुसरीकडे कुठे गेला आणि मला AIने AC बसवता येतो असं म्हटलं त्याने, तर काही त्याला एम्प्लॉयबल होईल, तो त्याला जास्त इथून सोडल्यावर पटकन दुसरा जॉब मिळेल असं होईल का? नाही. व्हॉट अपस्किलिंग टिपिकली इन्क्लूड्स? इट ॲडव्हान्स टेक्निक, न्यू टूल्स ऑर सॉफ्टवेअर्स आणि क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. स्किलिंग म्हणजे पर्सनची केपेबिलिटी बनते, तिथून ती बदलते. त्याच्यात आधी केपेबिलिटी नसते, त्याला कॅपेबिलिटी येते. काय तसंच तसं राहतं, जॉब रोल जसाचा तसा असतो. रिस्किलिंगमध्ये जॉब रोलच बदलून जातो, पर्सन तसाचा तसा राहतो. अपस्किलिंगमध्ये व्हॉट चेंजेस? डेप्थ ऑफ केपेबिलिटी स्किलिंगमध्ये बनली, आता डेप्थ वाढली त्याची अपस्किलिंगमध्ये. तसं काय राहतो, जॉब रोल जसाचा तसा असतो. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NSQF हे फॅक्ट्स आहेत.
फ्रेमवर्क दॅट क्लासिफाईज ह्युमन केपेबिलिटी इंटू लेवल्स. 10 लेवल्समध्ये ते वेगवेगळे क्लासिफाय करतात. जशा जशा लेवल वाढत जाईल तसं तसं कॉम्प्लेक्सिटी वाढत जाईल त्या जॉबची. कधी नोटिफाय झाला? 27 डिसेंबर 2013 या दिवशी नोटिफाय झाला. इम्प्लिमेंटेड बाय नॅशनल स्किल क्वालिफिकेशन कमिटी. हे इम्प्लिमेंटेशन करतात, लक्षात ठेवा. NSQF इनकॉर्पोरेट्स द आयडिया ऑफ व्हॉल्यूम ऑफ लर्निंग, किती जास्त शिकतोय ती आयडिया, मेजर्ड इन नोशनल लर्निंग आवर्स. नोशनल लर्निंग आवर्स, एक नोशनल लर्निंग आवर्स, किती तास तो शिकलाय, व्हॉल्यूम किती आहे तासाचं ते बघतं ते. नोशनल लर्निंग आवर्स यूज टू असाइन क्रेडिट. म्हणजे एक समजा तुम्ही 10 आवर केले की 1 क्रेडिट, 4 आवर केले की 1 क्रेडिट वगैरे वगैरे असे नोशनल लर्निंग आवर्स आहेत. ते पुढे बघू. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कमध्ये येतं ते नोशनल वर्किंग आवर्स. इथपर्यंत ह्याला नोशनल लर्निंग आवर्स NSQF त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. व्हॉल्यूम बघतो तो फक्त, ठीक आहे. तर बघा, आणि कॉम्प्लेक्सिटीमध्ये त्यांनी 10 लेवल दिले आहे. ईच लेवल इज डिफाइंड बाय कॉम्प्लेक्सिटी ऑफ वर्क, डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग आणि required skill. NSQF enables comparison across qualification. 1, 2, 3 मध्ये कंपेअर करू शकतो. स्ट्रक्चर्ड प्रोग्रेशन पाथवे, किंवा आज त्याची स्किल 1 आहे, मग स्किल 2 होईल, लेवल 3, लेवल 4 अशा हायर लेवल्सला जाता येईल. आज त्याला फक्त कम्प्युटर त्याला फिटिंग करता येते, मे बी लेवल 2 मध्ये येईल, 3 मध्ये येईल, डिप्लोमा लेवल आपण बघितलं ना. मग त्यानंतर तो ते फिटिंग करता करता त्यामध्ये सॉफ्टवेअर्स काय असतात इन्स्टॉल करता येईल, 5 मध्ये चालला जाईल. सॉफ्टवेअर्स बनवायला लागला 6-7 मध्ये चालला जाईल. बनवून तो लार्ज स्केल प्रोडक्शन करून त्यात चेंजेस करून अपडेट्स आणायला लागला, स्किल लेवल 10 होईल त्याची. सो द प्रोग्रेशनल स्ट्रक्चरचं प्रोग्रेशन म्हणजे प्रोग्रेस होती एक एक चा पाथवे. इंटिग्रेशन ऑफ वोकेशनल अँड अकॅडमिक लर्निंग, म्हणजे तुम्हाला ते क्रेडिटचं आठवतं का, मी सांगितलं होतं तुम्हाला. त्यांनी वोकेशनमध्ये काही क्रेडिट मिळवले आणि आपण म्हटलो की हा लेवल 5चा आहे, 6चा आहे, म्हणजे ग्रॅज्युएट लेवलचे क्रेडिट्स त्याला मिळालेत. ते क्रेडिट घेऊन तो एखाद्या कॉलेजमध्ये जाऊ शकतो आणि म्हणू शकतो की माझे ग्रॅज्युएट लेवलचे क्रेडिट आहे बघा, मला आता तुम्ही PGला ॲडमिशन द्या, सरळ सरळ त्याला ॲडमिशन मिळेल. सो अकॅडमिक आणि याचं आहे. त्यांनी 4th आणि 5th, 4थी 5वीच्या लेवलची हे कंप्लीट केली. ते क्रेडिट घेऊन तो कॉलेजकडे गेला, त्याला तिथे 6वीमध्ये घेतलं जाईल. सो दॅट इज इंटिग्रेशन ऑफ वोकेशनल अँड अकॅडमिक लर्निंग. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कमध्येच येतं नोशनल वर्किंग आवर्स, ते बघूया. अगोदर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचा बघू. सिस्टम ऑफ असाइनिंग, द्यायचे कोणाला क्रेडिट, अक्युमुलेटिंग जमा करायचे, ट्रान्सफर करायचे, रिडीमिंग लर्निंग क्रेडिट्स, रिडीम म्हणजे जाऊन तिथे ॲडमिशन घ्यायचं. अकॅडमिक, व्होकेशनल, एक्सपेरिमेंटल लर्निंग किंवा त्यात इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, ऑन जॉब ट्रेनिंग सगळं काही येतं त्यामध्ये. म्हणजे अकॅडमिक्सचे क्रेडिट पण हेच सांभाळतात, व्होकेशनलचे हेच सांभाळतात, एक्सपेरिमेंटल लर्निंगचे हेच सांभाळतात, इंटर्नशिपमधून काही क्रेडिट मिळाले, अप्रेंटिसशिपमधून मिळाले, ऑन जॉब ट्रेनिंगमधून मिळाले, जे काही क्रेडिट मिळतील ते NCRF सांभाळून घेतं. कधी नोटिफाय झाले? 10 एप्रिल 2023, जास्त जुनं नाही आहे, 3च वर्ष झाले NCRFला बनवून. इट इनेबल्स मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट पॉईंट. तुम्हाला कळालं असेल, त्यांनी तेवढी स्किल घेतली, तेवढे त्याला क्रेडिट आले, तिथून एक्झिट करून तो अकॅडमिक्समध्ये जाऊ शकतो. इथून एक्झिट केली, अकॅडमिक्समधले क्रेडिट घेऊन तो वापस याच्यात येऊ शकतो, एंट्री. ठीक. डेव्हलप्ड बाय हाय लेवल कमिटी, एका कमिटीने बनवलेले आहे. कोणी डेव्हलप केले असं विचारलं तुम्हाला यदा कदा, इथे जर तुम्ही डाउनलोड केलं असेल हे PDF आणि फोटोकॉपी तर नसेल निघाली, आत्ता लवकरच टाकलेत मी आत्ताच ते, तर इथे लिहायचं असं, याचं उत्तर डेव्हलप्ड बाय असा प्रश्न आल्यास याचं उत्तर ऑल ऑफ द अबव्ह राहील. मग हे UGC, AICTE, UNCWET, DGT वगैरे वगैरे सगळ्यांचे एक एक व्यक्ती गेलेत. मिनिस्ट्री पण वेगवेगळ्या, एज्युकेशन मिनिस्ट्रीचा एक व्यक्ती, फायनान्स मिनिस्ट्रीचा एक व्यक्ती, भरपूर व्यक्ती आहेत त्यात, म्हणून ऑल ऑफ द अबव्ह करून घरी यायचं. ठीक आहे. पुढे नोशनल लर्निंग आवर काय आहे?
हे क्रेडिट मोजण्याची एक पद्धत आहे. एज्युकेशन, हायर एज्युकेशन, वोकेशनल एज्युकेशन सगळ्यांमध्ये क्रेडिट मिळतात. ते क्रेडिट काउंट करण्याची पद्धत आहे. 1200 पर इयर क्रेडिट एक व्यक्ती जमा करू शकतो. तर 1200 आवर्स जर त्यांनी काम केलं एका वर्षामध्ये तर त्याला 40 क्रेडिट मिळतील. 1200 तास 40 क्रेडिट. 30 नोशनल लर्निंग आवर्स, 30 तास काम केलं तर 1 क्रेडिट. 1 क्रेडिट किती तास? 30 तास. असं समजा 30 तास 1 क्रेडिट, 30 तास 1 क्रेडिट असं म्हणत राहा. बाकीचं तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. मग 40 क्रेडिट मग गुणाकार करून घ्यायचा है ना. 30 0 0 30 चौक 120, 1200 झाले. स्टुडंट्स मे टेक ॲडिशनल कोर्सेस बियॉन्ड 40 क्रेडिट. घेऊ शकतो का? मॅक्सिमम किती आहे? एका वर्षाला 1200 आवर्स तो काम करेल, एवढं त्याचं घ्यावंच लागेल त्याला. ॲडिशनल किती आहे? कितीही घेऊ शकतो. म्हणजेच एकापेक्षा जास्त कोर्सेसमध्ये ॲडमिशन तो घेऊ शकतो. नोट, ऑल क्रेडिट्स विल बी स्टोर्ड इन ABC. म्हणजेच काय? अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. ही एक बँक आहे, मी सांगितलंय ऑलरेडी याच्या अगोदर, आय थिंक दुसऱ्या सेशनमध्ये आपण बघितलं. डिजिटल क्रेडिट रिपॉझिटरी टू स्टोर, ट्रॅक, अक्युमुलेट क्रेडिट्स अर्न बाय अ लर्नर. NCRFचीच एक बॉडी आहे ABC. ठीक आहे. इम्प्लिमेंटेड बाय UGC. इथे डायरेक्ट 2 3 4 5 6 स्टार करा, डायरेक्ट स्टार्स करा. तुम्हाला DGT वाटेल, तुम्हाला MSDE वाटेल. MOE आलं तर येस करायचं, UGC आलं तर येस करायचं. UGC इज अंडर MOE. बॅक्ड बाय MOE. हे बघा, बॅक्ड बाय MOE. MSDE आलं, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, नो करायचं. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन राईट करायचं. ओरिजिन NEP 2020 मध्ये आलंय, आपण वाचलं NEPच्या वेळेस पण. तिसऱ्या लेक्चरमध्ये बघितलं वाटतं आय गेस आपण. NEP काय अलाव करतं बघा. ओपन युनिक एक अकाउंट उघडायचं, क्रेडिट डिपॉझिट करायचे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून, ट्रान्सफर करायचे ह्या इन्स्टिट्यूटमधून त्या इन्स्टिट्यूटमध्ये, आणि रिडीम करायचे टुवर्ड्स क्वालिफिकेशनसाठी. आता बघूया काही प्रश्न. प्रश्नाची लेवल मॉडरेट आहे. ह्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. बरंच विचार करून बनवलेले आहेत काही. हा क्वेश्चन काही जणांनी पाहिलाय, एका जणांनी उत्तरही दिलेलं आहे. इथून पुढच्या तुमचे उत्तर हवे. बरोबर आहे चूक आहे मी सांगतो. दुसऱ्यांचं पाहून उत्तर नाही द्यायचं, फक्त एवढं करा. ओके. Answer is B. Let's move towards next question. Very good everyone. Yes. Thank you so much. An accountant takes a short course to learn advanced Excel and Power Automation tool to perform their daily reporting task faster in their current position. Which type of training process is this? Very good everyone. C is your right answer. Here goes the next question, ज्याचं उत्तर ऑलरेडी आहे. असं कन्सिडर करतो की तुम्ही बघितलं नाही. ठीक आहे.
exact date on which national skill qualification framework a gazetted notification was issued. उत्तर द्या. Very good, very good, very good everyone. He is your answer. हे व्हायचं राहिलं तसं. चला. हां. सहाशे आवर्स केलंय त्यांनी काम. आणि अलॉंग विथ 300 आवर्स ऑफ ऑन जॉब ट्रेनिंग 900 आवर्स झालं. किती क्रेडिट मिळतील मग त्याला? बी म्हणताय, ए म्हणताय, डी म्हणताय, सीच राहिलं फक्त आता. गणित करा, गणित. 30 hours 1 credit, 300 hours 10 credit. गणित करा रे मित्रांनो, बाळांनो, गणित करा. करेक्टिंग, गणित करा, गणित. 900 आवर्स झाले त्याचे. NCRF रूल 30 नोशनल आवर्स काम केलं की 1 क्रेडिट मिळतं त्याला. 30 hour 1 क्रेडिट, 300 hour 10 क्रेडिट असं म्हटलं होतं मी तुम्हाला. 30 क्रेडिट्स मिळतील. बी आहे त्याचं उत्तर. What is the baseline number for notional learning hours per year required to earn 40 NCRF credits? ने हिंट ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला. व्हेरी गुड. चला पुढे. Which institution implements the academic bank of credit and what key flexibility does the national credit framework offer through it? Very good everyone. Next question. हे पाहिलं नाही आपण. Dual system of training. Dual system आहे. दोन systems आहेत. अरे याला काय झालं? DST integrates ITI based institutional training with structural industry training. म्हणजे काहीच नाही. ITI based training आणि म्हणजे ITI मध्ये ट्रेनिंग घेतलीस तू एकदा, जाऊन शिकलास, एक नॉर्मल मी म्हणतो 3D एन्व्हायरमेंटमध्ये शिकवतील, सगळं शिकवतील, बट ॲक्च्युअल प्रोडक्शन होतं ते तुम्हाला कंपनीतच. म्हणजे तुमचं ITI पण आणि अप्रेंटिसशिप पण किंवा ऑन जॉब ट्रेनिंग पण. तर ITI इंटिग्रेट करतो तुमच्या इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंगला विथ
इंडस्ट्री ट्रेनिंग म्हणजे ITI आणि इंडस्ट्री ट्रेनिंग ह्या दोन्ही पण होतात तुमच्या. कंबाईन क्लासरूम लर्निंग ॲट ITI विथ हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे काय, मशीनवरती जाऊन स्वतः काम करणे. ठीक. कंबाईन्स क्लासरूम लर्निंग इन ITIs विथ हँड्स ऑन ट्रेनिंग. मिनिस्ट्री MSD आहे, इम्प्लिमेंटेड बाय DGT आहे. DST इज इक्वल टू DGT. बरोबर, असं लक्षात ठेवा. ऑन जॉब ट्रेनिंग लर्नर्स अक्वायर स्किल्स डायरेक्टली ॲट द वर्क प्लेस. काहीच नाही आहे, तुम्ही जॉब करताय आणि करता करता नवीन एखादी स्किल उद्भवली, काहीतरी नवीन आलं मार्केटमध्ये, तुम्ही जाऊन ते पण काम करायला शिकत आहेत, त्याचाच अर्थ आहे ऑन जॉब ट्रेनिंग. ह्याचं एक उत्तर देऊन द्या मला. When entity implements the dual system of training under the Ministry of Skill Development and Entrepreneurship, which entity implement? DST is equal to DGT. Yes, A is your answer. Oh, हा क्वेश्चन राहिला, विसरलोच. A state government launches a skill development batch run directly under Maharashtra State Skill Development Society. Which rule applies regarding NOS compliance? हा NOS मध्ये टाकायचा राहिला, ऑर्गनायझेशन चुकीचं आहे. A is your right answer. Very good everyone. ह्याला सेंटरचेच रूल्स लागतील असं बोललो होतो मी, है ना. नेक्स्ट टॉपिक घेऊया लगेच. ज्यांना कुणाला बोर झालं असेल त्यांनी रेकॉर्डेड ऐकावं, बट मी थांबणार नाही. हम देखेंगे. एक दिवस गेला होता माझा, त्यामुळे आपण आजच टॉपिक नंबर 5 पण बघणार आहोत. एक सिंकमध्ये होऊन जाईल, लेक्चर 5 टॉपिक 5 झाले तसं. स्कीम्स फॉर एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन, याच्यामध्ये बघा काहीही शिकवण्यासारखं नाही आहे. बडबड आहे, फक्त मी बडबड करणार आहे, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे फक्त वाचायचं काम आहे. बघा, स्कीम्स फॉर एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन, त्या रिलेटेड स्कीम्स बघा. स्कीम विचारल्या गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर स्किल डेव्हलपमेंट. तर फर्स्ट आहे इंटरनॅशनल एजन्सीज. मी थोडं डिवाइड केलेलं आहे, इंटरनॅशनल एजन्सीजच्या, गव्हर्नमेंटच्या, मग स्टेट गव्हर्नमेंटच्या, मग NGOsच्या. NGOsच्या तर कमी आहेत, बट स्टील इंटरनॅशनल एजन्सीच्या कोणत्या कोणत्या स्कीम आहे एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशनसाठी. UNDPचं युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचं प्रोजेक्ट दिशा आहे. UNDP इंडिया आणि IKEA फाउंडेशन ह्यांनी बनवलं आहे. ठीक आहे. टू इम्प्रूव्ह द लाईफ्स ऑफ 1 मिलियन अंडर प्रिव्हिलेज्ड वुमन. लक्षात ठेवा, हा आकडा महत्त्वाचा आहे, MPSCला आवडतात. UNDP प्रोग्राम दिशा किंवा प्रोग्राम दिशा कोणी काढला? UNDPने आणि IKEA फाउंडेशनने. काय करायचं आहे? 1 मिलियन म्हणजे 10 लाख अंडर प्रिव्हिलेज्ड वुमनला त्यांना मार्केटेबल स्किल्स द्यायच्या आहे. ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन डिसेंट वर्क कंट्री प्रोग्राम स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप. फक्त कोणतं कोणाचं आहे तेवढंच कामाचं आहे तुमच्या. ठीक आहे. वर्ल्ड बँक फंडेड स्किल प्रोजेक्ट को फायनान्स बाय इंडिया आणि वर्ल्ड बँक हे दोघांनी फायनान्स केलं आहे. संकल्प आणि स्ट्राईव्ह हे दोन्ही प्रोजेक्ट तुम्ही पाहिलेत याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. आय डोंट थिंक की पुन्हा पुन्हा द्यायची गरज आहे. हे दोन्हीही आपण इथे बघितले होते, ह्या साईडला होतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया MG नरेगा स्कीम आहे. ह्याचं नाव काय झालेलं आहे? जी रामजी नाव झालेलं आहे. सो एव्हरीथिंग विल बी जी रामजी, राइट? यू हैव नो वन टू अपोज. दैट्स व्हाई दे से ना, अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लिया तो फिर आप इनका भी मांगोगे, निर्मला जी का भी मांगोगे, क्योंकि वो कहते हम तो कांदा लहसुन खाते ही नहीं है, भाव बढ़ गए तो क्या हुआ. फिर जाकर आप कोणाचा मागणार? मग ते गडकरी साहेबांचा मागणार.
गडकरी साहेब तर धमक्या देतात ऑन टी व्हीवरती, तुमच्यावर मी केस टाकेल म्हणे. ठीक आहे, बी जे पी फक्त जिंकते. बी जे पी इज व्हेरी गुड ॲट थ्रेटनिंग पीपल, व्हेरी व्हेरी गुड. म्हणजे एक फॉर इन्स्टन्स जर सांगायचं म्हटलं तर एन डी टी व्हीवरती धाड टाकली, एन डी टी व्ही अदानीने काही पर्सेंटेज विकत घेतले. पोर्ट्सवरती टाकले, पोर्ट्स विकत घेतले. म्हणजे जिथे कुठे ईडीने धाड टाकली की अदानी साहेब आहेच तिथे विकत घ्यायला. ठीक आहे, बट ॲट द सेम टाईम ईडी अँड दीज पीपल आर व्हेरी व्हेरी useful for BJP. So that's why everyone is scared, right? Let's come to the topic. G. Ramji, Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act. महात्मा गांधींपे च्या नावाने ॲक्ट होता, 2005 मध्ये इनॅक्ट करण्यात आला. विकसित भारत म्हणजे VB जी रामजी आहे त्याचं नाव 2025 मध्ये बदलण्यात आलेलं आहे. MG नरेगामध्ये 100 दिवसाची गॅरंटीड वर्क, म्हणजे तुम्ही जर कामाला जाल, तुम्ही म्हणाल मला काम पाहिजे, तर त्या व्यक्तीला तुम्हाला काम द्यावंच लागेल. किती दिवसांचं? 100 दिवसांचं. ठीक आहे, आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला 18 वर्षाच्या वरती व हाऊसहोल्डमध्ये प्रत्येक व्यक्तीला 100 दिवसाचं काम त्यांना द्यावंच लागेल, असं MG नरेगामध्ये होतं. ते फक्त दिवस वाढवून दिलेत त्यांनी, 125 केलेत आय गेस, 125 की 120 केलेत, 125 केलेत. ठीक आहे, जी रामजीमध्ये. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. काम तुम्हाला 5 किलोमीटरच्या आतच द्यावं लागेल. असं नाही की मग तू पैसे घेतोस का, काम नाही आहे तर जा 100 किलोमीटर दूर, नाही, 5 किलोमीटरच्या आतच द्यावं लागेल. जर काम दिलं नाही तर पैसे तरी पण द्यावं लागतील. ठीक आहे, सो असं काय आहे, कंपल्सरी आहे. इट्स व्हेरी गुड स्कीम, व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह, व्हेरी व्हेरी. ज्यावेळेस भारतामध्ये ड्रॉट्स वगैरे आले होते त्यावेळेसही हिचा वापर झाला होता, या स्कीमचा उपयोग करण्यात आला बऱ्याच लोकांकडून आणि त्यांचं जीवन त्यामुळे सुधारलं. ठीक आहे, आणि सम टाईम इट इज प्रोडक्टिव्ह वर्क ऑल्सो. मोस्ट ऑफ द टाईम त्यांनी सांगितलं प्रोडक्टिव्ह वर्कच करावं लागेल. त्यावेळेस ज्यावेळेस ड्रॉट आला होता त्यावेळेस त्यांना काय करायचे, खड्डे खोदायला लावायचे, दुसऱ्या दिवशी येऊन बुजवायला लावायचे. ठीक आहे, असंच काम करायचे आणि पैसे द्यायचे. बट प्रोडक्टिव्ह वर्क आता त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि सोशल ऑडिट म्हणजे जे गाव स्कीमचा उपयोग कोअर्सिव्ह म्हणायचं बेटा तुम्हाला, कोअर्सिव्ह बिहेवियर, त्याबद्दल तर काही सांगूच नाही शकत. ठीक आहे, सो इथे स्कीम चालू आहे, ह्या गावात स्पेंडिंग झाली आहे त्या स्कीमवरती. तर ज्या गावात स्पेंडिंग झाली आहे त्या गावाचे लोक स्वतःच किती पैसा आला, किती कोणाला मिळाला, कोण कोण बेनिफिशियरीज आहेत, कोणी कोणी खरंच काम केलं आहे की नाही, हे गावातले स्वतः जे बेनिफिशियरीज आहेत ते स्वतःच ती स्कीम टेस्ट करताय. याचाच अर्थ ती ट्रान्सपरंट राहील. तर सोशल ऑडिट कंपल्सरी केलेलं आहे या स्कीममध्ये. ठीक आहे, बाकी सगळं तर समजावलं आहे मी, बाकी सगळं वाचायचं आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट आहे. ठीक आहे, स्किल डेव्हलपमेंट नाही आहे लक्षात ठेवा, कामासंबंधित आहे, वर्क संबंधित आहे. फ्लॅगशिप रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम आहे. गॅरंटीज 100 डे ऑफ वर्क, आता 125 डे ऑफ वर्क आहे. एम्प्लॉयमेंट 5 वर्षाचा आत, 5 किलोमीटरच्या आत द्यावं लागेल. जर पैसे देण्यास चुकलात तुम्ही तर तुम्हाला कंपन्सेशन द्यावं लागेल. इफ वर्क इज इन प्रोव्हाइडेड विदिन 15 days, 15 दिवस कंटिन्यू जर काम केलं नाही, काम दिलं नाही तर अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स द्यावा लागेल. 15 दिवसाचं लक्षात ठेवा. ठीक, सो मॅन्डेट्स ट्रान्सपरन्सी थ्रू सोशल ऑडिट. सोशल ऑडिटचा अर्थ सांगितला मी. फंडेड जॉईंटली बाय सेंटर अँड स्टेट, 90% सेंट्रल गव्हर्नमेंट देईल पैसे, 10% स्टेट गव्हर्नमेंट देईल. दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, हे काय होतं, फक्त रूरलसाठी होतं. जी रामजी किंवा MG नरेगा जे आहे ते फक्त ते फक्त रूरल एरियासाठी, गावातल्या लोकांसाठी होतं. हे आहे शहरातल्या लोकांसाठी. सो लॉन्च्ड ऑन इन 2013 ते 2005 मध्ये होतं. ॲड्रेस अर्बन पॉवर्टी थ्रू सेल्फ एम्प्लॉयमेंट अँड स्किलिंग, स्किल डेव्हलपमेंट पण करणार सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप बनवणार महिलांचे किंवा यांचे, पुरुषांचे पण बनू शकतात बट महिलांचे जास्त आहेत भारतामध्ये, पुरुषांचे खूप कमी आहे. सेल्फ हेल्प ग्रुप खूप सक्सेसफुल प्रोग्राम आहे आपल्या इथे. सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये ज्या महिला आहेत त्या लोन घेतात बँकमधून, सगळ्या मिळून कॉन्ट्रीब्यूट करतात बँकमध्ये. बँक एका व्यक्तीला लोन देते, तो लोन फेडेल, पुन्हा
तो लोन देईल पण कशासाठी? उद्योग करण्यासाठी. ते सगळ्यांना मिळून पण लोन देतात उद्योग करण्यासाठी. मग ते उद्योग करतात, बिझनेस करतात, कमवतात आणि इट इज व्हेरी व्हेरी सक्सेसफुल स्कीम. सो बनवायचं, त्याला हेल्प करायची, हे पण नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशनमध्ये आहे. स्किल ट्रेनिंग द्यायची वाया सिटी लाईव्हलीहूड सेंटर. काय सिटीमध्ये लाईव्हलीहूड सेंटर असेल तिथे जाऊन सिटी स्किल द्यायची. सपोर्ट मायक्रो एंटरप्रेन्योरशिप विथ इंटरेस्ट सबसिडीज अँड लोन. ह्यांना जे लोन देईल ते SHGsला ते इंटरेस्ट सबसिडी म्हणजे काय? तुम्ही जर इतकं म्हणजे 3 महिने लोन पे केला, ठीक आहे, सो तुमचं जे हफ्ता म्हणतो आपण, त्याला हफ्ता म्हणतो पण ते महिन्याला पे करतो आपण, ठीक आहे. सो जर तुम्ही पे केलं 3-4 हफ्ते, जर व्यवस्थित 3-4 महिने जर तुम्ही EMI पे केल्या, तर तुमचा जो इंटरेस्ट रेट आधी 14% होता तो आम्ही 12% घेऊ. अजून चांगला पे केला काही महिने तर तो आम्ही 10 करू. मग हळूहळू तुम्ही जसं जसं पे करत जाल त्यावेळेस तसं तुमचा इंटरेस्ट रेट कमी कमी होत जाईल. त्याला म्हणतात इंटरेस्ट सबसिडी. ठीक आहे. शेल्टर बनवतील अर्बन होमलेस विथ इसेन्शियल सर्व्हिसेस. म्हणजे जे ज्यांना घरं नाही आहे त्यांच्यासाठी घरं बनवतील आणि त्या घरांमध्ये सगळ्यांना ठेवतील त्या घरामध्ये. तो ॲड्रेस लाईव्हलीहूड कन्सर्न्स ऑफ अर्बन स्ट्रीट वेंडर्स. रस्त्यावरती जे हातगाडी घेऊन फिरतात त्यांच्यासाठी पण काम करेल. काय करेल? त्यांना जागा प्रोव्हाइड करेल, त्यांना लोन देतील, क्रेडिट म्हणजे लोन, सोशल सिक्युरिटी म्हणजे तू जर इन्शुरन्स वगैरे एक्सेट्रा, आणि स्किल पण प्रोव्हाइड करतील त्यांना. म्हणजे काय स्किल देणार? ओरडायच्या वगैरे स्किल देत असतील, आय डोंट नो, आय जस्ट किडिंग, है ना. त्यांना स्किल प्रोव्हाइड करतील. दीनदयाल अंत्योदय योजना, आजीविका म्हणतात त्याला बरं का. नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, MG नरेगा असताना सुद्धा ही स्कीम आहे, जुनी स्कीम आहे, क्वेश्चन येण्याची शक्यता खूप कमी आहे. पॉवर्टी एलिव्हेशन रूरल लाईव्हलीहूड प्रोग्राम, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट अंतर्गत ही वरची स्कीम आहे ना, ही मोस्ट प्रोबॅबली ते स्मार्ट सिटीवाले कोण आहे त्यांच्या अंतर्गत आहे ती. लिहून घ्या, हे शोधून एकदा लिहून घ्या इथे बरं का. कोण मला आठवतंय बट एक्झॅक्ट समोर येत नाही ते नाव. असं होतं कधी कधी. आय हॅव मेमोराइज्ड ऑलमोस्ट ऑल सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम वन्स अपॉन अ टाइम. ठीक आहे. दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट एंटरप्रेन्योरशिप त्यांच्यासारखंच आहे. वुमेन SHG त्यांच्यासारखंच आहे. सब स्कीम स्टार्टअप विलेज एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम स्वीप याच्या अंतर्गत येतो. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो आला तर. स्वीप कशा अंतर्गत येतोय? तर MG नरेगा, रामजी वगैरे 4-5 ऑप्शन्स देतील तुम्हाला. दीनदयाल अंत्योदय योजना आठवायला पाहिजे. सीड कॅपिटल वगैरे बिझनेस चालवण्यासाठी वुमेनला देतात ते. नॅशनल करिअर सर्व्हिसेस आपण काल महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम याच्यासोबत लिंक्ड बघितली होती. काहीच नाही आहे. एक वेबसाईट आहे मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटची आहे आणि DGT याला इम्प्लिमेंट करतं. डायरेक्टरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट याला हे करतं, DGT नाही. 20 जुलै 2015ला आली आहे. ऑनलाईन एम्प्लॉयमेंट एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे. जॉब सीकर, एम्प्लॉयर सगळे तिथे जाऊन जॉब टाकतात. नॅशनल करिअर सर्व्हिसेस. अमृत मिशन नाही बेटा. इम्प्लिमेंट कोण करतं? इम्प्लिमेंट. अमृत तर एक मिशन वेगळं आहे, ते अर्बन डेव्हलपमेंटचं मिशन आहे. इम्प्लिमेंट कोण करतं याला गुगल करा म्हणतो तुम्ही. अर्बन येईल. तुम्ही सांगितलं नाही तर थोड्या वेळाने आठवेल असते. प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, PMEGP, क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम, म्हणजे तुम्हाला सबसिडी पण देतील आणि लोनही देतील. तर किती पर्सेंट देणार आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. PMEGP मध्ये महत्त्वाचं आहे. नोडल एजन्सी कोण आहे? खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन, KVIC. सो ॲट नॅशनल लेवलवर KVIC इम्प्लिमेंट करतं याला. सबसिडी बघा, 15% ते 35% प्रोजेक्ट कॉस्टच्या सबसिडी. गव्हर्नमेंट सबसिडी म्हणजे गव्हर्नमेंट पैसे देईल सरळ. ओके. नवीन बिझनेस उघडायचा आहे, ह्या स्कीमच्या अंतर्गत बँकमध्ये जायचं, PMEGPच्या अंतर्गत मला पैसे पाहिजे म्हणायचं बा. मग ते म्हणतील तुम्ही ती फाईल बनवावं लागेल तुम्हाला. हां, डिपार्टमेंटला अगोदर ती फाईल पाठवावं लागेल. मग 15 ते 35% पैसे ऑलरेडी गव्हर्नमेंट देते. म्हणजे एखाद्या बिझनेसला 10 लाख रुपये लागत असतील तर त्यातले 3.5 लाख रुपये, 15 लाखपासून तर 3.5 लाख गव्हर्नमेंट देते. बेनिफिशियरीला 10% टाकावं लागेल. म्हणजे 1 लाख 10 लाखाचे 1 लाख बेनिफिशियरी टाकेल जर जनरलचं असेल तर. स्पेशल कॅटेगरीज असेल तर 5% त्याला टाकावं लागेल. SC ST आणि वुमेन. ठीक आहे.
बँक काय देईल, बाकीचे उरलेले सुरलेले बँक पैसे तुम्हाला क्रेडिट देऊन टाकेल. नाही रे स्मिता. KVIC काय बघा, स्टॅच्युटरी बॉडी आहे, मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या अंतर्गत आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोग्राम फॉर द डेव्हलपमेंट ऑफ खादी अँड अदर विलेज इंडस्ट्रीज, हे काम आहे त्यांचं. मिनिस्ट्री लक्षात ठेवा फक्त. मुद्रा योजना जशी PMAGP आहे तशीच मुद्रा आहे. मायक्रो क्रेडिट छोटे क्रेडिट देतात नॉन फार्म एंटरप्राइजेससाठी. लोन कॅटेगरीज काय आहे, शिशु, किशोर, तरुण, तरुण प्लस. किती पैसे आहे, रट्टा करून घ्या. आला प्रश्न तर येऊ शकतो आणि MPSCला आवडताही अशा गोष्टी. स्टार्टअप इंडिया स्कीम काहीतरी सुरू करायचे. स्टँडअप इंडिया स्कीम आणि स्टार्टअप इंडिया स्कीम ह्या दोन स्कीम्स आहेत. स्टँडअप इंडियामध्ये लोन देतात, स्टार्टअप इंडियामध्ये देत नाही. स्टार्टअप इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्सची आहे प्लस SIDBI आहे. ठीक आहे. सिक्युरिटायझेशन अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बोर्ड ऑफ इंडिया, आय थिंक हाच याचा फुल फॉर्म, SIDBI. सो बँक लोन 10 लाख ते 1 करोड रुपये देतात टू ॲटलिस्ट 1 SC/ST बॉरोवर अँड ॲटलिस्ट 1 वुमन बॉरोवर पर बँक ब्रांच फॉर सेटिंग अप अ ग्रीनफील्ड एंटरप्राइज. नवीन बिझनेस उघडायचा आहे असेल तरच तुम्हाला मुद्रा लोन मिळेल. कितीपासून, 10 लाखापासून तर 1 करोडपर्यंत. कोणाला आहे स्टँडअप इंडिया लोन, SC, ST, वुमेन, या 3च कॅटेगरीला आहे. आणि प्रत्येक बँकेला द्यावंच लागेल, प्रत्येक बँकच्या ब्रांचला द्यावं लागेल, प्रत्येक ब्रांचला द्यावं लागेल नवीन बिझनेससाठीच. मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, ॲग्री, अलाइड कशामध्ये पण चालेल. अटल इनोव्हेशन मिशन एम नीती आयोगच्या अंतर्गत आहे, बघितलं होतं आपण. अटल टिंकरिंग लॅब्स आठवत असेल तुम्हाला. पार्ट ऑफ स्टार्टअप इंडिया. एस्टॅब्लिश टिंकरिंग लॅब्स इन स्कूल्स अँड अटल इन्क्युबेशन सेंटर, नीती आयोगच्या अंतर्गत आहे. एवढं महत्त्वाचं खूप जास्त आहे. स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह जानेवारी 2016 मध्ये लॉन्च झाला. ते बँकचं काहीतरी आलं होतं, त्यानंतरच त्यांनी हे सुरू केलं होतं. आय थिंक काय होतं त्या बँकचं नाव, बँकमध्ये प्रत्येकाने लोन काढायचं, ती स्कीम डिजिटल इंडिया स्कीमच्या अंतर्गत होती बरं का, नाही तर डिजिटल इंडिया सांगा. मॅनेज्ड बाय डिपार्टमेंट ऑफ DPIIT, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड. फॉस्टर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप, काय नाही, फक्त एक सपोर्ट. ऑफर सपोर्ट थ्रू सिम्प्लिफाईड रेग्युलेशन, टॅक्स बेनिफिट, इझियर IP प्रोटेक्शन, फंडिंग ॲक्सेस, सीड फंडिंग स्कीममधून, म्हणजे ते स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडियामधून फंडिंग करेल असं आहे. ॲस्पायर स्कीम फुल फॉर्म आहे अ स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इनोव्हेशन अँड रुरल इंडस्ट्रीज अँड एंटरप्रेन्योरशिप, इम्प्लिमेंटेड बाय मिनिस्ट्री ऑफ MSME. सेटअप टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स, म्हणजे काय, जिथे जाऊन तुम्ही, बिझनेस इन्क्युबेटर म्हणजे काय, मला बिझनेस शिकायचा आहे, माझा टेक्नॉलॉजी रिलेटेड बिझनेस, तर मी तिथे जाऊन ते एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं जाईल, मशिनरी प्रोव्हाइड केलं जाईल, मला मी तो तिथे बिझनेस शिकू शकतो. करायचा कसा आहे टोटल, इन्क्युबेशन सेंटर्स म्हणतात त्याला, इन्क्युबेटर्स. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्येच आहे ते फक्त. ठीक आहे. ॲस्पायर स्कीम प्रोव्हाइड ग्रांट फॉर इन्क्युबेटर अँड फंडिंग सपोर्ट फॉर इनोव्हेटिव्ह रुरल एंटरप्राइज. पैसे पण देतील, तुमचं काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट असतं, जनधन योजना. हो. सो असं आहे. पुढे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेटच्या स्कीम्स, चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, CMEGP, PMEGP सारखीच स्कीम आहे CMEGP. ज्यांचे कॉन्टॅक्ट प्राईम मिनिस्टर्सकडे नाही आहे ते चीफ मिनिस्टर्सकडे अप्लाय करतात. ओळखीत तुम्हाला असं काही खूप जास्त लोक मिळणार नाही ज्याला हे लोन मिळालं. ठीक आहे. ते तुमच्या ओळखीत नसतात, ते त्यांच्याच ओळखीत असतात. त्यासाठीच स्कीम्स असतात जनरली जास्तीत जास्त. असं नाही आहे, डेव्हलपमेंट होतात, आपल्याला दिसत नाही असं म्हणावं लागेल मला. इन केस ED येईल, ED येऊन काही उपयोग नाही आहे तसं. स्टार्टेड इन 2019, स्टेट वर्जन ऑफ PMEGP टू प्रमोट मायक्रो एंटरप्राइज इन बोथ रुरल अँड अर्बन एरियाज, दोन्हीकडे आहे महाराष्ट्रामध्ये CMEGP. इट ऑफर्स क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी, सेम त्याच्यासारखंच आहे. इम्प्लिमेंटेड वाया डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर अँड महाराष्ट्र स्टेट खादी अँड विलेज इंडस्ट्रियल बॉडी. सो डिस्ट्रिक्टचे सेंटर्स जे असतील तेच इम्प्लिमेंट करतील आणि महाराष्ट्र स्टेटचं खादी, तर ते जे आहे PMEGP ते KVIC करतं. महाराष्ट्र स्टार्टअप पॉलिसी
2018 स्टार्टअपसाठी पॉलिसी काढली आपण, फायनान्स सपोर्ट टू इन्क्युबेटर, सेम त्यांच्या याच्यासारखंच आहे. प्रमोशन इन्क्लूड्स, प्रोग्राम्स इन्क्लूड ॲन्युअल महाराष्ट्र स्टार्टअप वीक, कोण करतं, महाराष्ट्र स्टार्टअप पॉलिसी अंतर्गत आलेलं आहे. वेअर विनिंग स्टार्टअप रिसीव्ह गव्हर्नमेंट वर्क ऑर्डर, कॉन्ट्रॅक्ट मिळतो तुम्हाला, तुम्ही जिंकलात ते हे तर स्टार्टअप वीकमध्ये, अप टू 15 लाख रुपीजचा. अ सेक्टर स्पेसिफिक ग्रँड चॅलेंज एक्झाम्पल इन ॲग्रीटेक अँड फिनटेक. Maharashtra State Innovation Society MSINS, set up in 2018, implements state's startup and innovation policy. Short term employment program आता स्टेप, हे सोपं आहे, वाचूनच दाखवायचं आहे, वाचून घ्या एकदा. डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल दक्ष प्रोजेक्ट, वेस्ट बेंगॉल असिस्टेड इनिशिएटिव्ह बाय महाराष्ट्र, मॉडर्नाइज स्टेट स्किल इकोसिस्टम, एस्टॅब्लिश मॉडल ITIs, ग्लोबल स्किल सेंटर्स अँड महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी. महाराष्ट्र एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, रोजगार हमी योजना आहे, गॅरंटीज मॅन्युअल वर्क टू अनएम्प्लॉयड इन रूरल एरियाज. ठीक, आणि हमी आहे बरं का, गॅरंटी आहे. MG नरेगा, जी रामजी सारखीच गॅरंटी देते ही स्कीम पण. अप्पासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, खूप इम्पॉर्टंट आहे, इम्प्लिमेंटिंग बॉडी आहे ऑलमोस्ट सगळ्या SC STच्या ॲक्टची बरं का, खूप इम्पॉर्टंट बॉडी आहे. अप्पासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. फायनान्शियल कॉर्पोरेशन फोकस्ड ऑन सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिकली बॅकवर्ड कम्युनिटीज, प्रोवाइड असिस्टन्स ट्रेनिंग अँड अपलिफ्टमेंट प्रोग्राम SC ST कम्युनिटीज. नोडल एजन्सी टू इम्प्लिमेंट, सगळ्या स्टेटमध्ये जेवढ्या वीकर सेक्शनसाठी स्कीम्स आहेत ते अप्पासाहेब स्कीम करते. CSR इनिशिएटिव्ह आहेत काही प्रायव्हेटचे. CSR काय आहे हे तुम्हाला आपण अगोदरच बघितलं आहे, सेक्शन 135 कंपनीज ॲक्ट. ही गोष्ट बघितलेली नाही ती बघून घ्या. एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे CSR द्यावा लागेल तुमचा, जर तुमचा 500 करोड टर्नओव्हर असेल, नेटवर्थ असेल तर टर्नओव्हर 1000 करोड किंवा त्यापेक्षा जास्त, नेट प्रॉफिट 5 करोड किंवा त्यापेक्षा जास्त. बघितलं आपण 2% फॉर लास्ट 3 इयर्सचा ॲव्हरेज. CSR इनिशिएटिव्ह टाटाचा स्ट्राईव्ह इनिशिएटिव्ह आहे, स्किल डेव्हलपमेंटसाठी देतात. महिंद्राचे प्राईड स्कूल आणि क्लासरूम आहे, तर महिंद्रा प्राईड स्कूल अगेन वोकेशनल एज्युकेशन देतं. 3 मंथ स्किल ट्रेनिंग टू SC ST आणि लो इन्कम बॅकवर्ड यूथ. हे असं एक्झॅक्टली काय देतं ते येणार नाही, बट दिशा प्रोजेक्ट गोदरेजचा आहे, लार्सन अँड टर्बोचा कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंगचा प्रोजेक्ट आहे, आणि रेसिडेन्शियल आहे, तिथे जाऊन राहता येईल तुम्हाला. आणि त्यांच्याच विचार करा, ट्रेनिंग देतोय म्हणताय, शिकवताय म्हणताय, आणि कुठे शिकवताय त्यांचाच एखादा कुठेतरी प्रोजेक्ट चालू असेल, तिथे जायचं आणि काम करायचं आणि शिकायचं. ठीक आहे, म्हणजे स्वतःचाही फायदा, CSR ॲक्टिव्हिटी होते. ॲक्सिस बँक फाउंडेशनने काढलेले परिवर्तन. ठीक आहे, टेक महिंद्रा फाउंडेशनने काढले स्मार्ट अकॅडमीज, ICICI फाउंडेशनने काढले ICICI अकॅडमी फॉर स्किल्स. गुगलचं सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यात, गुगल्स इंटरनेट साथी, आणि हे टाटा ट्रस्टने आणि गुगलने मिळून काढले. ट्रेन रुरल वुमन इन डिजिटल लिटरसी, इनडायरेक्टली एनकरेजिंग डिजिटल एंटरप्रेन्योरशिप, म्हणजे डिजिटल याच्यामध्ये त्यांनी काम करावं हे एनकरेज करतात. सो गुगलचं इंटरनेट साथी. ठीक आहे, टाटाचं पण इंटरनेट साथी. सर दक्ष प्रोजेक्ट इज बाय वेस्ट बेंगॉल और वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक, WB म्हणजे वर्ल्ड बँक. ते कॉन्टेक्स्ट लावत चला, तुम्ही कॉन्टेक्स्ट लावत चला जिथे कुठे असेल तसे. दक्ष इज बाय वर्ल्ड बँक, वर्ल्ड बँक फंडेड प्रोजेक्ट. एनिथिंग एल्स, एनी डाऊट? दोन्हीही PDFs तुमच्या पोर्टलवरती अपलोड केले गेलेले आहे. काहीही डाऊट असल्यास बिनधास्त मेसेज करा. बस सर तुम्ही हे घ्या, सर तुम्ही ते घ्या करून मेसेजेस करू नका. सजेशन्सची वेळ गेलेली आहे, प्लॅन केलेला आहे ऑलरेडी प्रोग्राम. सो सजेशन्स नको, रादर सॉल्युशन्स सांगा. एक गॅरंटी आहे मात्र, क्रॅश कोर्समधून 60% ऑफ क्वेश्चन्स येतील. 60% ऑफ क्वेश्चन क्रॅश कोर्समधून येतील. 60 जास्त पण येऊ शकतात, बट 60-70% पकडा.
याच्या बाहेर जर क्वेश्चन आले तर समजून घ्यायचं की याच्या बाहेर जास्तीत जास्त जर क्वेश्चन दिसले की समजून घ्यायचं कट ऑफ खाली येणार आहे. ह्याच्या बाहेर काहीच नाही आहे ना. फाउंडेशनच्या पोरांनी तर टेन्शनच नाही घ्यायचं बिलकुल. See you tomorrow then. Thank you so much. डाऊट असेल तर विचारा.